जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे संपूर्ण जानेवारी। यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे फॅक्ट्स, तेच गोष्टी आपण इथं पाहणार आहे जे एक्झाम मध्ये संभाव्यतः विचारले जाऊ शकतात आणि वेळोवेळी एक प्रकार म्हणू शकतो की ज्या ठिकाणी लॉजिकल ट्रिक्स पण गरजेचे असतील त्या ट्रिक्स सुद्धा आपण काय करणार आहे तर आजच्या लेक्चर मध्ये पाहणारच आहे। तुम्हाला माहित असेल की राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा येणाऱ्या ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपल्याला एक प्रकारे 15 महिन्याचा अभ्यास करावा सांगणार आहे। म्हणजे तुम्हाला मागच्या 2023 या वर्षाचे 12 महिन्याचे आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 2024 या 3 महिन्याचे आणि कंबाईन साठी म्हणलं तर एप्रिल 2024 या 4 महिन्याचे तुम्हाला काय करावं लागणार आहे चालू घडामोडी करावी लागणार आहे। तर तुम्हाला काय करणार मग ही जानेवारी आणि त्यानंतर मी संपूर्ण फेब्रुवारी पण घेणार आणि त्यानंतर संपूर्ण मार्च हा व्हिडिओ सुद्धा घेणार आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावायचा आहे। ठीक आहे, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण स्टार्ट करूया आपला आजचा सेशन। ठीक आहे, बघा विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत तुम्हाला महत्त्वाचं पुस्तक एक लॉन्च केलं आहे। ते पुस्तक आहे अर्थव्यवस्था व नियोजन। तुम्ही जेव्हा आम्ही एक प्रकारे अकॅडमी मार्फत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत हे पुस्तक पाठवलं तिथून खूप छान असे म्हणू एक प्रकारे फीडबॅक आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची मागणी सुद्धा या पुस्तकासाठी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। तर तुम्ही हे पुस्तकाचा लाभ घेऊ शकता। ठीक आहे, आणि विदर्भ आयएस अकॅडमीच्या ॲपवर तुम्ही जाऊन हे बुक परचेस करू शकता। ठीक आहे, चला तर मग आपण स्टार्ट करूया आपल्या आजच्या चालू घडामोडीमधील महत्त्वाचे फॅक्ट्स। बघा पहिलीच महत्त्वाची फॅक्ट्स आहे कारण की राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये एकदा याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे। ठीक आहे, क्वेश्चन काय आला होता ध्यानात ठेवा। जो हा पॉइंट पाहणार आपण कुंभमेळ्याचा आणि दुर्गा पूजेचा, तर ह्या पॉइंटवर एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे। तर पाहूया नेमका हा पॉइंट काय आहे। बघा जो युनेस्को तुम्हाला माहित असेल की ते जागतिक वारसा स्थळ काय करते एक प्रकारे जाहीर करते। त्यामध्ये एक कॅटेगरी आहे अमूर्त सांस्कृतिक वारसा स्थळ। ठीक आहे, त्याच्यामध्ये काय केलं आहे एक प्रकारे नव्यानं गुजरातमधील एक नृत्य, गुजरातमधील फेमस नृत्य कोणतं आहे तर गरबा, या फेमस गरबा नृत्याचा काय केला समावेश केलेला आहे कशामध्ये अमूर्त सांस्कृतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये। आता या यादीमध्ये एकूण 15 स्थळ झालेले आहेत। ठीक आहे, एकूण किती स्थळ झालेले आहेत 15 स्थळ हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत। आता 15 स्थळ झाले, गुजरातचं गरबा हे नृत्य ऍड केलेलं आहे। तर तत्पूर्वी ध्यानात ठेवायचे की तुम्हाला आणखी कोणते स्थळ त्या ठिकाणी ऍड केलेले आहेत। तर बघा थोडक्यामध्ये आपण ते पण पाहून घेऊया। बघा वैदिक जपाची परंपरा हे 2008 ला काय केलं मेन्शन करण्यात आली होती सुरुवातीला। त्यानंतर कुटियाट्टम हे संस्कृत रंगमंच आहे, तो 2008 लाच ऍड केलेला आहे। त्यानंतर रामलीला, रामायणाचे पारंपरिक प्रदर्शन हे सुद्धा काय केलं होतं ऍड करण्यात आले होते, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा थोडक्यामध्ये आपण बघू रामवन, नंतर मुदियेट्टू, नंतर राजस्थानामधील एक लोकगीते आणि नृत्य हे पण प्रकार त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। नंतर छऊ नृत्य सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। आणि एक पॉईंट ध्यानात ठेवा लडाख मधला बौद्ध जप हे सुद्धा काय केलं याच्यामध्ये ऍड केलेला आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। त्यानंतर मणिपूरचे संकीर्तन, पारंपरिक गायन, नंतर नागाडे आणि नृत्य, तर हे काय केले एक प्रकारे ऍड केले त्याच्यामध्ये अमूर्त वारसा स्थळाच्या यादीमध्ये। आणि नंतर पंजाबींनी बनवलेले पितळ आणि तांब्याची भांडी हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं, पंजाबांनी बनवलेली पितळ आणि तांब्याची भांडी सुद्धा ऍड केलेली आहे। नंतर महत्त्वाचं ध्यानात ठेवा 2016 मध्ये भारताची महत्त्वाची प्रसिद्ध असली गोष्ट म्हणजे योग सुद्धा 2016 ला ऍड केलेली आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं। त्यानंतर नवरोज उत्सव सुद्धा काय केला एक प्रकारे 2016 लाच ऍड केलेला आहे। आणि 2017चा कुंभमेळा सुद्धा याच्यामध्ये ऍड केला आहे। दुर्गा पूजा म्हणून सुद्धा एक प्रकारे ती सुद्धा खूप फेमस आहे, ती सुद्धा काय केलं एक प्रकारे 2021 ला ऍड केली आहे दुर्गा पूजा, तुम्हाला माहित असेल। ठीक आहे, त्यानंतर गुजरातमधील आणि एक प्रकारे संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं नृत्य म्हणजेच गरबा नृत्य 2023 ला ऍड केलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे। अशा प्रकारे 15 अमूर्त वारसा स्थळाची यादी आपण पाहिलेली आहे। ठीक आहे, चला तर मग आपण यानंतरचा पुढचा पॉईंट पाहूया। ठीक आहे, हे समजला पॉईंट। आता बघा नव्यानं आतापर्यंत तुम्ही 7 आश्चर्य ऐकलेले होते, आता नव्यानं काय केलंय 8वं आश्चर्य ऍड करण्यात आलेलं आहे। तर नव्यानं हे 8वं आश्चर्य ऍड केलं आहे, ते कोठे आहे तर ध्यान ठेवा कंबोडिया देशामध्ये आहे। कोणत्या देशामध्ये कंबोडिया देशामध्ये, आणि हे भगवान विष्णूचं मंदिर आहे असं म्हणलं जातं। ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं। तर त्या मंदिराचं नाव आहे अंगोकर वाट मंदिर। कोणतं मंदिर आहे अंगोकर वाट मंदिर, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। ठीक आहे, हे समजलं 8वं आश्चर्य एक्झाम मध्ये 1 लाइनर मध्ये विचारले जाऊ शकते। तर तुम्हाला काय करायचं आता इतर 7 आश्चर्य पण थोडक्यामध्ये पाहावं। तुम्हाला ते एक आश्चर्य माहित असेल भारतामधील कोणतं आहे तर ताजमहल। ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे। ताजमहल मला सांगा, नॉर्मल तुम्हाला प्रश्न विचारतो ताजमहल कोणत्या शहरामध्ये आहे, ताजमहल कोणत्या शहरामध्ये आहे, नॉर्मल क्वेश्चन आहे, तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करावायचं आहे। ठीक आहे, बघा एक आहे चीनची ग्रेट वॉल,
चीनचे ग्रेट वॉल असं म्हणतात की अवकाशातून सुद्धा दिसते, ठीक आहे, म्हणजे नंतर अंतराळयानातून सुद्धा एक प्रकारे दिसते असं म्हणलं जाते. त्यानंतर बघा पेट्रा जॉर्डन इथलं एक ठिकाण आहे ते सुद्धा फेमस आहे. नंतर कोलोसियम कुठं आहे, इटलीच आहे. हे पाठांतर करावायचे नाहीत, एक्झाममध्ये विचारलं जाणार नाही, नव्यानं ऍड केलंच विचारलं जाईल, ठीक आहे. नंतर चिझेन इत्झा नावाचं जे मेक्सिकोला आहे ते सुद्धा एक आश्चर्य आहे. त्यानंतर माचू पिच्चू नावाचं पेरू मधलं ठिकाण आहे ते सुद्धा काय केलंय एक प्रकारे आश्चर्यच आहे. नंतर ताजमहल आपण पाहिलं. त्यानंतर आहे क्राइस्ट द रिडीमर सुद्धा हे एक आश्चर्य आहे. अशा प्रकारे आपण 8 आश्चर्य पाहिलेले आहेत, ठीक आहे. तुम्हाला ध्यानात ठेवायचे, वन लाइनर म्हणून एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकते. आता हे एक ध्यानात ठेवायचं तुम्हाला, जगातील सर्वात मोठे ऑफिस स्थापन करण्यात आले आहे गुजरातमध्ये, ठीक आहे. गुजरातमध्ये काय केलं आहे, स्थापित करण्यात आलेलं आहे. आणि ध्यानात ठेवा गुजरातमधील सुरत जवळ हे काय केले, खाजोडा नावाच्या गावामध्ये हे काय केले एक प्रकारे जगातील सर्वात मोठे विस्तीर्ण असं ऑफिस स्थापन केलेलं आहे, कार्यालय स्थापन केलेलं आहे, ठीक आहे. तर हे कशा संबंधित ध्यानात ठेवा, डायमंड संबंधित आहे. आणि या बिल्डिंगचं नाव काय दिले, डायमंड बोर्स असं नामकरण करण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हिरे व्यापारी संबंधित जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांसंबंधी ह्या ठिकाणी राहण्याची सुविधा केली जाणार आहे. तर हे महत्त्वाचं ऑफिस राहणार आहे, ठीक आहे. तर कुठे आहे ते, सुरतमधील म्हणजे गुजरातमधील सुरत येथील खाजोडा गावामध्ये हे बनवण्यात आलेलं आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं. आणि त्याचं नामकरण काय आहे तर डायमंड बोर्स नावाचं हे ठिकाण आहे, ठीक आहे, ऑफिस आहे. आता बघा महत्त्वाचा पॉईंट आहे, आता पहिले आदिवासी विद्यापीठ बघा, तर ते तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यामध्ये बघा तेलंगणा राज्यामध्ये कुठे आहे, तेलंगणा राज्यामध्ये मुलुगू येथे, कोणतं ठिकाण आहे, मुलुगू येथे पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार आहे. पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कुठे स्थापन होणार आहे, मुलुगू कुठे आहे तर तेलंगणामध्ये आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. नंतर या विद्यापीठाची स्थापना सुमारे 889.07 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आले आहे. किती, 889.07 कोटी रुपये इतके खर्च केले आहेत. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. नंतर कशासाठी करण्यात आले ध्यानात ठेवा, एक प्रकारे तेलंगणातील आदिवासी समुदायाच्या संरक्षणासाठी 2 व्यक्तिमत्व जन्माला आले होते असे म्हणतात. तर ते कोणते आहेत, आदि परमशक्तीचे अवतार मानले गेले ते व्यक्ती आहेत मायलेक समक्का आणि सरक्का. हे मायलेक होते, तर ह्यांच्या नावावरून काय केलंय, या विद्यापीठाचं नाव समक्का सरक्का सुद्धा करण्यात आलं आहे. की तेलंगणा अशी मान्यता आहे त्या ठिकाणी की तेलंगणातील आदिवासी समुदायाच्या संरक्षणासाठी एका मायलेकांची, जे कोणाचे अवतार मानले जातात, आदि पराशक्तीचे अवतार मानले जातात, त्यांनी जन्म घेतला होता. आणि त्याच व्यक्तिमत्वाच्या नावावर काय केलंय, ह्या विद्यापीठाचं नामकरण काय केलेलं आहे, समक्का सरक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ केलं आहे. तर ध्यानात ठेवा कुठे आहे, तेलंगणा राज्यातील मुलुगू येथे हे ठिकाण आहे. हे विचारलं जाऊ शकते बरं का, ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. पुढचा पॉईंट बघा, आता हे थोडक्यात आहे, महत्त्वाचं आहे. शेख हसन खान हे व्यक्तिमत्व आहे केरळ या स्टेटचं. कुठलं आहे, केरळ या स्टेटचे एक सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी काय केलं बघा, एक विक्रमच केला एक प्रकार म्हणू शकतो. तर अंटार्क्टिकामधील एक सर्वोच्च शिखर आहे माउंट विन्सन. कोणतं शिखर आहे, माउंट विन्सन. या सर्वोच्च शिखरावर काय केलं, त्यांनी चढाई केलेली आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि त्यांचा मेन मोटिव्ह काय होतं ध्यानात ठेवा, की अंटार्क्टिकामध्ये जे हवामान बदल होत आहेत त्याच्यामुळे काय होतं, एक प्रकारे अंटार्क्टिकामधील जो बर्फ आहे तो वितळला जात आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तर त्याला काय करण्यासाठी, ते लोकांच्या आणण्यासाठी काय केलं एक प्रकारे, त्यांनी हा शिखर चढलेलं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे एक मोहीम सुद्धा चालू होती, फ्युचर फ्रायडे फॉर फ्युचर. त्याचं म्हणून सुद्धा एक प्रकारे त्या व्यक्तिमत्वाचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव टाइम पर्सन ऑफ द इयर मध्ये सुद्धा आलं होतं, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, त्या व्यक्तिमत्वाचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ठीक आहे. अतिशय कमी वयाची ती व्यक्ती होती. हे समजलं. पुढचा पॉईंट बघू आपण. आता बघा, अयोध्यामध्ये तुम्हाला माहित झालं की भगवान श्रीरामांचं मंदिर बनवण्यात आलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी एक विमानतळ सुद्धा बनवण्यात आलेलं आहे. आणि त्या विमानतळाचं उद्घाटन म्हणून सुद्धा एक प्रकारे नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि त्या विमानतळाला नामकरण काय दिलं ध्यान ठेवा, महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने ते ओळखलं जाणार आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. अयोध्येपासून 15 किलोमीटर अंतरावर हे विमानतळ आहे, ठीक आहे. थोडक्यातच आहे म्हणा. आता हा राईस ऑफ प्रिलिम्सला सुद्धा आलेला क्वेश्चन आहे. आणि मेन्समध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन तर भरपूरच विचारले गेलेले आहेत. तर बघा, देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कुठे झाले तर महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग बघा, ठीक आहे. तर देशामध्ये सध्या किती आहेत, 1,46,145 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. किती, 1,46,145 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत, ठीक आहे.
आणि त्यापैकी महाराष्ट्रात किती आहेत तर ध्यानात ठेवा 18,459 किलोमीटर. 18,459 किलोमीटर कुठे आहेत तर महाराष्ट्रामध्ये आपणास राष्ट्रीय महामार्ग दिसतात. आणि दुसऱ्या क्रमांकाचं स्टेट कोणतं ध्यानात ठेवा. दुसऱ्या क्रमांकाचं स्टेट कोणतं आहे उत्तर प्रदेश. त्याच्यामध्ये 12,292 किलोमीटर. आणि राजस्थानमध्ये काय आहे तर 10,706 किलोमीटर तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट नंबर कोणाचा आहे महाराष्ट्राचा, सेकंड नंबर उत्तर प्रदेशचा आणि थर्ड नंबर राजस्थानचा आहे. तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित. ठीक आहे. आता तुम्हाला हा पॉईंट माहित असेल तो एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे की संसदेत 143 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पहिल्यांदाच एवढ्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. तुम्हाला माहित असायला पाहिजे. कारण काय होतं 143 आमदार निलंबित करण्याचं तुम्हाला माहित असेल की संसदेमध्ये 2 युवकांनी काय केलं होतं घुसून एक प्रकारे काय केलं होतं आक्रमण करण्याचा प्रयत्न केले होते, घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांनी त्याच्यामुळे काय झालं की त्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी सुद्धा केली गेली होती. त्याच्यामुळे काय झालं एक प्रकारे विरोधी पक्षाचे व्यक्तिमत्व काय झाले थोडेसे आक्रमक झाले आणि त्याच्यामुळे काय झालं होतं हे आक्रमक झाल्यामुळं त्या 143 खासदारांचं 3 ते 4 दिवसांमध्ये निलंबन करण्यात आलं होतं. आणि हा आकडा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे किती 143. हा तुम्हाला आकडा फेवरेट असेल ना 143 ते तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की निलंबन केव्हा केलं जाऊ शकते. राज्यसभेमध्ये करत असताना कोणता मुद्दा आहे आणि लोकसभेमध्ये करत असताना कोणता मुद्दा आहे म्हणजे कोणते कलम आहेत त्या कलमानुसार खासदारावर निलंबन केलं जाऊ शकते ते बघायचं आपणास. तर बघा राज्यसभेसंबंधित जे कामकाज नियम आहे ते नियम 256 नुसार काय होते सभापतीला योग्य वाटलं की सभापतीला जसं राज्यसभेचा सभापती आहे त्याला जर योग्य वाटलं की एखादा खासदार आहे तो काय करते कार्यक्रमामध्ये काय करते व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करते तर तो सभापती काय करते एका दिवसासाठी किंवा संबंधित संपूर्ण सेशनसाठी काय करू शकते संबंधित खासदाराला निलंबित करू शकते. आणि सेम लोकसभेमध्ये सुद्धा आहे नियम क्रमांक 373 मध्ये जर लोकसभेच्या अध्यक्षांना वाटलं की एखादा खासदार कार्यामध्ये काय करते व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे त्याच्यामुळे काय होऊ शकते एका दिवसासाठी किंवा संपूर्ण सेशनसाठी काय करते तो अध्यक्ष त्या संबंधित खासदाराला निलंबित करू शकते. असे 143 म्हणून सुद्धा आपण आमदार काय केले निलंबित केलेले आहेत. ठीक आहे हे तुम्हाला ध्यान ठेवायचे आहे. त्यानंतर बघा 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे 2023 हे तुम्हाला एक्झाम मध्ये शुअर शॉट विचारलं जाणार. ठीक आहे जोड्या लॉ मध्ये ह्यांचे अध्यक्ष सुद्धा विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला काय करायचं हे ध्यानात ठेवायचं आहे. बघा 100वी आवृत्ती आहे. ठीक आहे नंतर जे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत जे मेन जे हे साहित्य संमेलन राबवते त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ध्यानात प्रशांत दामले. ठीक आहे आणि हे साहित्य संमेलन 100 कुठं होणार आहे तर सांगली येथे होणार आहे. सांगली येथे होणार आहे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत ध्यानात जब्बार पटेल. ठीक आहे 100वे आहे जब्बार पटेल आहे हे तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत जब्बार पटेल. ठीक आहे त्यानंतर ध्यानात 2019 चे कोण होते नागपूरला झालेलं होतं प्रेमानंद गजवी. तुम्हाला ध्यान प्रेमानंद गजवी. सांगलीचे आहेत जब्बार पटेल. सांगलीचे जब्बार पटेल आहेत. ठीक आहे हे तुम्हाला ध्यानात ठेवा जब्बार पटेल. ठीक आहे आता पुढचा पॉईंट बघू. हे महत्त्वाचे विधेयक आहे राज्यसभा मेन्स 2023 मध्ये याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. तर तुम्हाला हे थोडक्यामध्ये इथं मी सांगणार आहे की कशा संबंधीचं हे विधेयक आहे. तर बघा विधेयक आहे मुख्यमंत्री मंत्री व अन्य अधिकाऱ्यांना लोकायुक्ताच्या कक्षेत आणणारे लोकायुक्त विधेयक हे विधान परिषद मंजूर झालेले आहे. कोणाकोणाला मुख्यमंत्री मंत्री आणि अन्य जे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना लोकायुक्ताच्या कक्षेमध्ये आणलं गेलेलं आहे. या संबंधीचं विधेयक पूर्वी विधानसभेमध्ये मंजूर झालंच होतं मात्र हे विधेयक आता विधान परिषद सुद्धा मंजूर झालेलं आहे. आणि राज्यसभा मेन्समध्ये असा क्वेश्चन आला होता की हे विधेयक डिसेंबर 2022 ला विधानसभेमध्ये मंजूर झालं होतं आणि ते विधान बरोबर होतं. ठीक आहे हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि विधान परिषदेमध्ये काय झालेलं आहे 29 डिसेंबर 2023 ला आणि विधानसभेमध्ये डिसेंबर 2022 मध्ये हे काय केलं आहे मंजूर करण्यात आलेलं आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे थोडक्यात तेवढं ध्यान ठेवा. आणि यानुसार मुख्यमंत्री मंत्री आणि अन्य अधिकारी काय केले तर लोकायुक्ताच्या कक्षेमध्ये आलेले आहेत. ठीक आहे हे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय आता ही लोकायुक्त नेमणूक करण्यासाठी कोणती समिती राहणार आहे ती समिती सुद्धा चेंज केली आहे. ती समिती तुम्हाला काय करायची आहे सर्च करून अभ्यास व्हायची आहे. ठीक आहे अशा प्रकारे हे फॅक्ट आपण महत्त्वाचे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा राज्याने काय केले नवीन औद्योगिक धोरण तयार करायला एक समिती केली आहे मसुदा समिती कशा संबंधीची नवीन औद्योगिक धोरण स्थापन करण्यासाठी. आणि यासाठी तुम्हाला फक्त अध्यक्ष कोण आहे ते ध्यानात ठेवा. तेच विचार जाणार तुम्हाला कोण अध्यक्ष कोण आहेत तर अध्यक्ष कोण आहेत बघा
हर्षदीप, डॉक्टर हर्षदीप कांबळे, ठीक आहे, हर्षदीप कांबळे हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर नवीन औद्योगिक धोरणासाठी डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या आदेशाखाली काय करण्यात आलेले आहे, समिती स्थापन करण्यात आलेली आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता हर्षदीप आहे, आता ट्रिक ध्यान ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, हर्ष काय करतात, हर्ष जे व्यक्तिमत्व आहे ते दीपाचा व्यापार करतात. हर्ष काय करतात, दीपाचा व्यापार करतात. दीप म्हणजे दिव्यांचा वापर करतात. आता दिव्यावरून व्यापारवरून काय आलं आपण, औद्योगिक धोरण. हर्ष जे व्यक्तिमत्व आहे ते दीपांचा व्यापार करते, म्हणजे कायचा व्यापार करते, दिव्यांचा वापर करते. मग त्याच्यावर आपण ध्यान ठेवू, व्यापार म्हणजे औद्योगिक धोरण समिती अध्यक्ष कोण आहेत, हर्षदीप कांबळे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, कारण आपलं जुनं जे धोरण होतं ते 2019 मध्येच रद्द झालेलं आहे, म्हणजे संपलेलं आहे. त्यानंतर हे नव्यानं तयार करण्यासाठी हर्षदीप कांबळे यांच्या आदेशाखाली काय केलं, समिती आणलेली आहे. ठीक आहे, नंतर हे पण थोडक्यातच तुम्हाला ध्यान ठेवायचं वन लाईनरमध्ये की राज्याचे नवीन सहकार धोरण आखण्यासाठी स आणि च व्यक्तिमत्व आहे. बघा, सहकार इथंच आहे सुरेश प्रभू, सहकार स आणि सुरेशसाठी पण सच, म्हणजे काय केलं एक प्रकारे सहकार सुरेश, म्हणजे सहकार समिती कोणाच्या आदेशाखाली आल्या, सहकार धोरण स्थापन करण्यासाठी सुरेश प्रभू, एवढं तुम्ही ध्यान ठेवायचं आहे. स. ठीक आहे, तर ह्या छोट्या आपण ट्रिक्सवरून आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम क्रॅक करावायची आहे. ठीक आहे, 2023 साठी धोरण तयार केलं जाणार आहे. नंतर बघा पुढचा पॉईंट आहे, काही राज्यामध्ये 5 राज्यामध्ये म्हणू शकतो एक प्रकारे निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तर ते आपणास काय करायचे, तर थोडक्यामध्ये आढावा घ्यायचा आहे. तर बघा, छत्तीसगड विधानसभा निवडणूक झाली. ठीक आहे, तर ही निवडणूक किती होती, 6वी होती, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. बाकी काहीच नाही ध्यान ठेवा. आता बघा महत्त्वाचे पॉईंट आहे ते म्हणजे विधानसभा सदस्य संख्या किती आहे, 90. विधानसभा सदस्य संख्या किती आहे, 90 आहे, ही तुम्हाला ध्यान ठेवायची आहे. किती आहे, सदस्य संख्या 90 आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवा, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता बहुमतानं जो सदस्य आकडा लागेल तो किती आहे, समजा 46 लागेल, तर आकडा थोडासा चुकलेला आहे, आपण म्हणू शकतो अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य आपण म्हणू शकतो, त्या ठिकाणी 46 लागतील बहुमतासाठी, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर निकालमध्ये कोण आलेला आहे, समजा छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे 54 सीटनुसार, आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 35 सीट. नंतर ध्यान ठेवा, इतरला 1 आहे, जनता काँग्रेस छत्तीसगडला काही सीटा आलेल्या नाहीत. तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्या ह्या निवडणुकीनंतर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगावायचे आहेत. आपण इतर राज्याचे मुख्यमंत्री पाहणार आहे. इथं बघा मध्य प्रदेशमध्ये काय झालं आहे, विधानसभा निवडणूक झालेली आहे. त्या विधानसभा निवडणुकीची किती होती, ती 16वी विधानसभा निवडणूक होती, ते ध्यान ठेवा. आणि त्या ठिकाणी विधानसभा सदस्य संख्या किती होती, 230, आणि त्या ठिकाणी बहुमत किती राहील, अर्ध्यापेक्षा एक आकडा जास्त, म्हणजे 116. आणि इथं पण भारतीय जनता पार्टीने 163 सीट जिंकलेल्या आहेत, आणि भारतीय जनता पार्टीचेच मुख्यमंत्री झालेले आहेत कोण, मोहन यादव, हे 19 मुख्यमंत्री झाले आहेत. आता मध्य प्रदेश कोण, ध्यान ठेवा, मध्य प्रदेशवरून हे ध्यान ठेवा, मोहन मध्य प्रदेश. ठीक आहे, आता आपण थोडक्यात राजस्थान पाहूया. राजस्थानची निवडणूक किती आहे, ती पण 16वी आहे. ठीक आहे, राजस्थानची 16वी निवडणूक आहे. राजस्थानमध्ये संख्या किती आहे, 200. ठीक आहे, हे ध्यान ठेवा. आणि मग सदस्य संख्या जी बहुमतासाठी आकडा किती लागणार, 101, आणि त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीने 115 सीट मिळवलेल्या आहेत. तर जो बहुमताचा आकडा होता 101 तो पार केलेला आहे, आणि त्यांचाच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा 14वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा तेलंगणा विधानसभा निवडणूक, ह्या ठिकाणी मात्र राष्ट्रीय काँग्रेस म्हणू शकतो एक प्रकारे काय झालं, विजेती झालेला आहे 64 सीटनुसार. ठीक आहे, आणि ह्या ठिकाणी 60 हा बहुमताचा आकडा होता. ओव्हरऑल सीट किती होत्या, 119, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आणि 60 हा बहुमताचा आकडा होता, तो पार करून काँग्रेसचाच म्हणू शकतो एक प्रकारे काय झाला, मुख्यमंत्री झालेला आहे, ते म्हणजे अनुमला रेवणत रेड्डी, हे दुसरेच आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री. तुम्हाला काय करते, तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री कमेंट बॉक्समध्ये सांगावायचे आहेत. ठीक आहे, काही सोपे प्रश्न तुम्हाला मी आज 7-8 क्वेश्चन सांगणार आहे, त्याच्यामध्ये 3-4 सांगितलेले आहे आतापर्यंत. इथून पुढे 2-3 क्वेश्चन तुम्हाला सांगेल, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगावायचे आहेत. ॲटलीस्ट एवढी तरी तुम्हाला सेल्फ मेहनत करणं आहे. ठीक आहे, स्वतःचा आपला इंटरेस्ट वाढवावा लागेल थोडासा, तेव्हाच एक्झाम क्रॅक होईल. नंतर मिझोराम विधानसभा निवडणूक खूप चर्चेली होती, कारण की इथं झोराम पीपल्स मुवमेंट काय केलं होतं, सत्ता मिळवली होती 27 सीटसह. कारण की बहुमताचा आकडा किती होता, बहुमताचा आकडा फक्त 21 होता, आणि विधानसभा सदस्यसंख्या किती आहे मिझोरामची, 40 आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि ह्या ठिकाणी मग मिझोरामचाच काय झालं आहे, मुख्यमंत्री झालेले आहेत. ठीक आहे, आता बघा हे थोडक्यात आणि महत्त्वाचा करार आहे
केंद्र सरकार आणि उल्फा नावाची संघटना आहे. उल्फा नावाची संघटना ध्यानात ठेवा. हिचं फुल फॉर्म आहे उल्फाचा युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम. काय म्हणतात? युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ही उल्फाचा फुल फॉर्म आहे. ही सर्वात मोठ्या फुटीरतावादी संघटना म्हणून ओळखल्या जातात. ठीक आहे, उल्फा त्याच्यामध्ये ध्यान ठेवा. आणि उल्फा गेल्या अनेक वर्षापासून ईशान्येकडील सशस्त्र सुरक्षा दलांविरुद्ध काय करत आहे? हिंसक संघर्ष करत आहे. तुम्हाला माहिती असेल की जो अप्सा ऍक्ट आहे ईशान्य भारतामध्ये खूप ऍक्टिव्ह आहे. त्यासाठी विरोध करण्यासाठी ही उल्फा संस्था कार्यरत असते. ठीक आहे, ईशान्य भारतामध्ये शांततेसाठी हे महत्त्वाचं काम करताना दिसतं. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा करार झालेला आहे. शांतता करार केंद्र सरकारमध्ये झालेला आहे. त्यानंतर उल्फामध्ये झालेला आहे. तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्रिपक्षीय शांतता करार आणि नंतर आसाम ह्या 3 स्टेटमध्ये झालेला आहे. तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि भारत सरकारचा जे ईशान्येकडील शांतता प्रयत्न आहे त्याच्यासाठी हे महत्त्वाचं काय केलंय? पाऊल उचललेलं आहे. कोणता करार आहे हे ध्यानात ठेवा. केंद्र सरकार आणि उल्फा संस्थेदरम्यान आपण म्हणू शकतो किंवा संघटनेदरम्यान केलेला आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय आहेत? तर आसामला स्वायत्तता मिळावी या मागणीसाठी 1979 मध्ये काय केलं होतं? उल्फा संघटना स्थापन काय झाली होती? आसाम तुम्हाला करार माहिती असेल 1985 चा आसाम करार आहे. तर ते स्वायत्तता मिळवण्यासाठी 1979 मध्ये काय केली? उल्फाची स्थापना केली होती. नंतर बरुआ चीन आणि म्यानमारच्या सीमेवर राहत असल्याची माहिती सुद्धा आहे असं म्हणलं जाते. ठीक आहे, या दरम्यान नंतर आसाम मधील लोकांचा सांस्कृतिक वारसा सुद्धा अबाधित राहील असं या करारामध्ये मुख्यतः मेन्शन केलेलं आहे. नंतर आसाम मधील लोकांसाठी राज्यात चांगल्या आणखी रोजगार संधी सुद्धा उपलब्ध करून देण्याचं ह्या करारामध्ये मुख्यतः भर देण्यात आलेला आहे. नंतर रोजगाराच्या संधी सुद्धा इथं दिल्या जाणार आहेत. ठीक आहे, नंतर हिंसेचा त्याग करणे, नंतर हे संघटना विसर्जित करणे आणि सोबतच लोकशाही प्रक्रियेत सहभाग होण्यात सुद्धा ह्या उल्फा संघटनेनं मान्य केलेलं आहे. कुठे ऍक्टिव्ह आहे ही संघटना? आसाममध्ये ऍक्टिव्ह आहे. आसाम करार कसा आहे? 1985 चा. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता बघा ही खूप न्यूज चर्चेमध्ये होती. सिलक्यारा बोगदा माहिती असेल तुम्हाला, उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यामध्ये काय झालं होतं? सिलक्यारा बोगद्यात अडकले होते 41 मजूर आणि त्या मजुरांची सुटका करण्यात यश आलेलं आहे. कुठं होत आहे? उत्तराखंडमध्ये होता. ठीक आहे, तर ह्यांचा मेन आहेत व्यक्तिमत्व बोगदा तज्ज्ञ होते ऑस्ट्रेलियाचे. कोण आहेत? अर्नॉल्ड डिक्स यांनी मोलाची भूमिका बजावली होती. तुम्हाला माहिती झालं की खूपच भयंकर लेवलला काय झालं होतं इथं दिवाळीच्या सेशनमध्ये म्हणू एक प्रकारे दिवाळीच्या कार्यकाळामध्ये ह्या इथं काय झालं होतं? हे प्रकरणामध्ये एक प्रकारे 41 मजूर म्हणू बोगद्यामध्ये अडकले होते आणि खूप शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा त्यांची सुटका करणं अवघड झालं होतं. मग शेवटी काय झालं? एक रॅट कन्सेप्ट होता. रॅट कन्सेप्ट होता. आपण पुढे बघण्याचा आहे तो कन्सेप्ट आहे बघा, रॅट होल कन्सेप्ट आहे. तर रॅट होल कन्सेप्ट वापरून काय केले? हे बोगद्यातून त्या व्यक्तिमत्वांना सुटका करण्यात आलेली आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं. आणि ऑस्ट्रेलियाचे व्यक्तिमत्व होते अर्नॉल्ड डिक्स यांनी महत्त्वाचे हे केलेलं आहे, म्हणजे ह्या याच्यासाठी काम केलेलं आहे. ठीक आहे, जास्त आपण याच्यात माहिती पाहणार नाही. नंतर तुम्हाला माहिती असेल की नवीन जे फौजदारी कायदे होते आपले महत्त्वाचे 3 फौजदारी कायदे होते. एक म्हणजे IPC, एक CRPC आणि एक पुरावा कायदा. तुम्हाला माहिती असं पाहिजे की जो CRPC आहे IPC आहे जो आहे त्याच्यामध्ये काय असते की IPC, CRPC आणि पुरावामध्ये काय फरक असते बघा. त्याच्यामध्ये IPC म्हणजे काय असते की कोणती गोष्ट गुन्हा असते, कोण सांगते? IPC सांगते. उदाहरणामध्ये माझ्या हातामध्ये हा पेन आहे. ठीक आहे, तो पेन जर माझ्या हातामध्ये फक्त नॉर्मल आहे तर तो गुन्हा नाही. मात्र जो हा पेन मी कुणावर तरी म्हणू शकतो एक प्रकारे हल्ला करण्याच्या जर उगारला तर मग काय झाला? तो पेन एक प्रकारे गुन्ह्यामध्ये आलेला आहे. तर गुन्ह्याचं शस्त्र होईल तो पेन आणि माझी जी हालचाल राहील एखाद्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला तर ते गुन्ह्याच्या कॅटेगरीमध्ये येईल. तर हे IPC सांगते. नंतर गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्हेगारावर प्रक्रिया कशा प्रकारे चालवायची हे कोण सांगते? CRPC सांगते. आणि या सर्व गोष्टीसाठी पुरावा म्हणून गोळा करण्यासाठी पुरावा कायदा असते. हे त्या 3 गोष्टी आहेत. तर त्या 3 कायद्याचं काय केलं? एक प्रकारे नामकरण चेंज केलेलं आहे आणि कायदे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चेंज केलेले आहेत. तर ते थोडक्यामध्ये आपण बघणार आहे. वन लाईनमध्ये एक्झाममध्ये विचारू शकते ना, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं हे पाहायचं आहे. ठीक आहे, जे विधेयक आहे अमित शहा यांनी मांडलं होतं. लोकसभेत 20 डिसेंबर 2023 ला आवाजी मतदानाने काय केले? ते मंजूर करण्यात आले. आवाजी मतदानाने ते मंजूर करण्यात आलेलं आहे. राज्यसभेत काय झाले? लगेच 1 दिवसानंतर 21 डिसेंबर 2023 ला. ठीक आहे, नंतर राष्ट्रपती सही झाली 25 डिसेंबर 2023 ला आणि एक प्रकारे 25 डिसेंबर 2023 ला हा कायदा चे नाव चेंज करून एक प्रकारे अंमलात आलेला आहे. ठीक आहे, नवीन कायद्यात नव्या भारतासाठी हे कायदे तयार करण्यात आलेले आहेत. 25 डिसेंबर तुम्हाला माहिती असेल की अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाच्या दिवशी एक प्रकारे हे कायदे मंजूर केले आहेत. आणि त्या दिवशी जे 25 डिसेंबर हा दिवस आहे तुम्हाला एक स्पेशल दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातोय. तो पण दिवस तुम्हाला काय करायचा? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावायचा आहे. ठीक आहे, तर त्याचं मी इंग्रजीमध्ये नाव सांगतो, तुम्हाला ते मराठीमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगावायचं आहे. तर मी त्याचं नाव काय? तर गुड गव्हर्नन्स डे. तुम्हाला काय करायचं? त्याचं मराठीमध्ये कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावायचं आहे. ठीक आहे.
आता बघा, जी IPC होती भारतीय दंड संहिता, त्याचं नाव झालं आता भारतीय न्याय संहिता, BNS 2023. भारतीय दंड संहितेचं नाव काय झाले? भारतीय न्याय संहिता. त्यानंतर बघा फौजदारी प्रक्रिया संहिता. फौजदारी प्रक्रिया संहिता कधीची आहे? IPC जे पाहिले 1860 आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झाले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आपण म्हणू शकतो. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि तिचं नाव काय झालं आता? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याचं नामकरण झालेलं आहे, जे 2023 आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुरावा कायदा 1872. पुरावा कायदा 1872चं नाव काय झालं आता? भारतीय साक्ष कायदा. काय नामकरण झालंय? भारतीय साक्ष कायदा 2023. ठीक आहे. IPC मध्ये पूर्वी 511 कलम होते, आता कलम काय झाले तर कमी झाले. BNS मध्ये काय झाले आता 358 कलम आलेले आहेत. पुरे 511 होते, आता 358 झाले. CRPC मध्ये 484 होते, आता 531 म्हणजे वाढले. CRPC मध्ये वाढलेले आहेत. पुरावामध्ये ध्यानात ठेवा, पहिले 167 होते, त्याच्यामध्ये आता 170 झालेले आहेत. तर एक प्रकारे आपण हे थोडक्यात पाहिलं आहे. IPCचं नाव काय झालंय? भारतीय न्याय संहिता. CRPCचं नाव काय झालं? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्टचं काय झालेलं आहे? भारतीय साक्ष कायदा 2023. ठीक आहे. 20 डिसेंबर, 21 डिसेंबर आणि 25 डिसेंबर या 3 डेट तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. आता नवी मुंबई तुम्हाला थोडक्यामध्ये बघायचं आहे. 2 मुंबई आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता ही तिसरी मुंबई आलेली आहे. तर तिसरी मुंबई बघा, त्याच्यामध्ये थोडक्यात विचारू शकताय, तिचं नामकरण असं नैना असं नामकरण देण्यात आलं आहे. तिसऱ्या मुंबईचं नाव काय दिले? नैना असं नामकरण करण्यात आलेलं आहे. ह्याचं क्षेत्रफळ बघा 323 चौरस किलोमीटर. 323 चौरस किलोमीटरची तिसरी मुंबई असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. रायगड जिल्ह्यात नावाशिवडी सागरी सेतू जे आहे त्या सेतूजवळ ही महत्त्वाची मुंबई स्थापन केली जाणार आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकद्वारे हे जोडले जाणार आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. कुठे? रायगड जिल्ह्यातील नावाशिवडी सागरी महामार्गाजवळ म्हणू शकतो एक प्रकारे सेतूजवळ हे ठिकाण असणार आहे. यामध्ये 124 गावांचा समावेश होणार आहे. म्हणजे उदाहरणामध्ये एक नैना क्षेत्र त्या ठिकाणी 77 गावे, नंतर खोपटा शहरातील 33 गावे, उरण तालुका माहिती झाला तुम्हाला त्यातील 3 गावे आणि पेन तालुक्यातील 11 गावे, असे 124 गावांचा समावेश या नवीन मुंबईमध्ये म्हणजे तिसऱ्या मुंबईमध्ये स्थापन समावेश केला जाणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. विकसित करणाऱ्या भरपूर साऱ्या संस्था आहेत. MMRDच्या माध्यमातून NTDA अंतर्गत सिडकोच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. तुम्हाला थोडक्यात एवढं ध्यान ठेवायचं आहे. एवढं एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी भरपूर साऱ्या सुविधा सुद्धा अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत. 124 गाव आहेत आणि 323 चौरस किलोमीटर आहे. रायगडच्या आसपास ही मुंबई स्थापन केली जाणार आहे. आता बघा पुढचा पॉईंट आहे. आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ साहित्यकार रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल सुद्धा प्राइज भेटलाय. तर रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मरणार्थ जीवाणूला नाव देण्यात आलेलं आहे. जीवाणूला तुम्हाला माहिती आहे की आता भारताचे एकूण 42 सांस्कृतिक वारसा स्थळ झाले आहेत. 42 जागतिक वारसा स्थळ म्हणू शकतो. त्याच्यामध्ये एक म्हणजे होयसाळ मंदिर जे कर्नाटकला ते ऍड झालेलं आहे आणि 41 म्हणून 42 म्हणून होयसाळ कर्नाटक आहे. 41 म्हणून काय झालंय? शांतिनिकेतन जे रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापित केलं होतं ते शांतिनिकेतनाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर 41वे जागतिक वारसा स्थळ म्हणून करण्यात आलेलं आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता त्याच गुरु रवींद्रनाथ टागोर यांना काय केलं? एक प्रकारे त्यांच्या विश्वभारती विद्यापीठातील संशोधकांनी काय केले? जीवाणूच्या नव्या प्रजातीचा शोध लावला. प्रजातीचा शोध लावल्यानंतर त्यांचंच नाव देण्यात आलं. कुणाचं? रवींद्रनाथ टागोर यांचं. त्याचं नाव काय दिलंय? पेंटोइया टोगोरिई असं नामकरण देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. हे जीवसृष्टीच्या वाढीसाठी हा जीवाणू उपयुक्त असल्याचे सुद्धा संशोधनातून पुढे आलेलं आहे आणि वृक्षाच्या वाढीसाठी सुद्धा हा जीवाणू महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे असं ते संशोधनातून आपणास म्हणू शकतो एक प्रकारे दिसलेलं आहे. ठीक आहे. नंतर नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरसचे सुद्धा गुणधर्म या जीवाणूमध्ये आढळलेले आहेत आणि अशा प्रकारे त्याचं नामकरण पेंटोइया टॅगोरी असं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हे थोडक्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. बघा आता तुम्हाला माहिती झालं की कतारमध्ये 8 माजी नौसैनिकांना काय केलं होतं? फाशी शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ती फाशी शिक्षा काय केली आता एक प्रकारे रद्द करण्यात आलेली आहे. 8 माजी भारतीय सैनिक होते. ते मला ध्यान ठेवायचं. ठीक आहे. तशा प्रकारे नंतर त्यांना फक्त आता फाशी माफ झाल्या परंतु परत येण्याचा त्यांचा मार्ग आणखी मोकळा झालेला नाही. तर प्रकरण काय होतं बघा. कतारमधील अल दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज या कंपनीत हे 8 भारतीय माजी नौसैनिक कर्मचारी होते. कोणत्या कंपनीमध्ये? अल दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये ते हे 8 माजी नौसैनिक म्हणून एक प्रकारे जॉबला होते. ऑगस्ट 2022 मध्ये त्यांना हेरगिरी प्रकरणी अटक करण्यात आलेलं आहे होतं. कोणत्या ह्याच्यामध्ये? हेरगिरी प्रकरणी गुप्तचर वगैरे म्हणून काम करत आहेत असं त्यांना ह्या अंदाज मनुष्य एक प्रकारे शंका म्हणून त्यांना काय केलं होतं? अटक करण्यात आलं होतं आणि त्यांना कनिष्ठ न्यायालयाने काय केलं होतं? फाशी शिक्षा म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती आणि ती शिक्षा सध्या रद्द करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. मात्र त्यांना वापस आणण्याचा मार्ग आणखीनही ओपन झालेला नाही. ठीक आहे.
आता बघा हे थोडक्यात आहे, उत्तर प्रदेश ही भारताची दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. उत्तर प्रदेश माहिती असेल तुम्हाला, योगी आदित्यनाथ यांनी या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे. तर ही जे उत्तर प्रदेश आहे भारतातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. तर मग पहिली कोण आहे? पहिली आहे आपले स्वतःचे राज्य महाराष्ट्र राज्य, पहिले आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं, ठीक आहे. आणि भारताच्या सकल उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त वाटा आहे, तो म्हणजे 15.7% GDP मध्ये, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये आपला एक प्रकारे 15.7% इतका वाटा आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं, ठीक आहे. त्या पाठोपाठ भारताच्या GDP मध्ये उत्तर प्रदेशचा 9.2% आणि तामिळनाडूचा 3 नंबरला 9.1% इतका वाटा आहे, ठीक आहे. GDP म्हणजे काय तर एका वर्षामध्ये, एका आर्थिक वर्षामध्ये भारत देशामध्ये संबंधितांनी निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवा यांचे मूल्य म्हणजे काय होते? GDP होते. तुम्हाला ध्यान ठेवायचं, ठीक आहे. भौगोलिक प्रदेशामधल्या वस्तू पाहिजे, ठीक आहे. भौगोलिक प्रदेशातील व्यक्तीने सुद्धा. थोडक्यामध्ये बघा, विजय हजारे ट्रॉफी 2023-24, विजय हजारे ट्रॉफी 2023-24 ची ध्यानात का ठेवायची गरज आहे? कारण की पहिल्यांदाच काय झाले, हरियाणाने काय केले, राजस्थानचा पराभव केलाय आणि पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे. तुम्हाला हे ध्यान ठेवायचं, ठीक आहे. एवढं ध्यान ठेवा, कोण जिंकलेलं आहे? हरियाणानं. आता एक टेक्नॉलॉजी आहे अमृत नावाची टेक्नॉलॉजी. अमृत नावाची टेक्नॉलॉजी तुम्हाला बघायची आहे. त्यामध्ये काय केले, IIT मद्रासने पाण्यातील आर्सेनिक जो धातू आहे, ठीक आहे, नंतर आर्सेनिक आणि धातूचे आयन काढून टाकण्यासाठी, आर्सेनिक आणि पाण्यामधील जे आर्सेनिक आहे आणि धातूचे जे आयन आहेत ते काढून टाकण्यासाठी काय केलेलं आहे? अमृत टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेलं आहे. कोणी केलं आहे? IIT मद्रासनं. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की IIT मद्रासनं काय केलं, टांझानिया जो देश आहे त्या देशामध्ये सुद्धा आपलं स्वतःचं कॅम्पस स्थापन केलेलं आहे, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं, कुठं? टांझानिया या देशामध्ये, ठीक आहे. आता अमृत काय करते, नॅनो स्केल आयर्न ऑक्सिहायड्रॉक्सिक वापरते. जेव्हा पाणी त्यातून जाते तेव्हा ते आर्सेनिक काढून टाकते. ऑक्सिहायड्रॉक्सिक वापरल्यानंतर काय होते, ऑक्सिहायड्रॉक्साईड वापरल्यानंतर त्याच्यामधील जे आर्सेनिक आहे ते आपोआप निघून जाते, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. नंतर हे वॉटर प्युरिफायर तंत्रज्ञान घरगुती तसेच समुदाय स्तरांसाठी सुद्धा विकसित केले गेले आहे. म्हणजे घरगुती वापर असो किंवा कम्युनिटी लेवलचा वापर असो, त्या दोन्ही ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकतं. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे अमृत टेक्नॉलॉजी IIT मद्रासनं आणलेली आहे. आर्सेनिक आणि धातूचे आयन काढल्यानंतर पाणी शुद्ध करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. आता बघा, साहित्य अकादमी पुरस्कार. साहित्य अकादमीचा मेन पुरस्कार जो आहे तो पुरस्कार आपण इथं थोडक्यामध्ये पाहणार आहे. 2-3 प्रकारचे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये. एक युवा पुरस्कार आहे, बाल पुरस्कार आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे आहेत. तर आपण मेन वाला जो असतो साहित्य अकादमी तो पाहणार आहे. यावर्षी 9 कविता, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि 1 साहित्य अभ्यास यांना काय केले, एक प्रकारे 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार दिलेले आहेत. आता एवढे न पाहता 23 भाषांमधील आपल्या एवढे समजा 24-25 जे पण भाषा आहेत त्या भाषांमधील आपल्याला न पाहता आपल्या कामाचे जे आहेत एक्झाममध्ये विचारले तेच फॅक्ट आपल्याला पाहायचे. त्याच्यामध्ये 2च आहेत. मराठीमधले रिंगाण कादंबरी आहे कृष्णात खोत यांची. तुम्हाला माहिती असेल की भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्या कृष्णाच्या आजूबाजूला म्हणजे एक प्रकारे जे गोपिका असायच्या त्या काय करायच्या, रिंगण घालायच्या, ठीक आहे. रास लीला जे आहे ना त्याच्या प्रकारे तर काय करायच्या, त्या गोपिका रिंगण घालायच्या. त्याच्यामध्ये काय म्हणतात, रिंगण कृष्णात खोत यांची काय म्हणतो शकतो एक प्रकारे कादंबरी आहे, ठीक आहे. नंतर वर्सल हे कोणाचं आहे, प्रकाश परिणकरचं. वर्सल कोणाचं आहे, प्रकाश परिणकरचं. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. समजलं, कृष्णात खोत यांचं, रिंगाण कृष्णात खोत यांचं, ठीक आहे. आता 2023चा जे व्यास सन्मान आहे 33वा व्यास सन्मान कोणाला भेटलाय, पुष्पा भारती. पुष्पा भारती यांचा भेटलाय. व्यास मुनीनं काय केलं एक प्रकारे व्यास सन्मान जो आहे तो पुष्पा भारती यांना भेटलेला आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तर हे अनुभवावर आधारित त्यांचं जीवनचरित्र आहे. यादे और यादे या पुस्तकासाठी त्यांना भेटलेला आहे कोणता, व्यास सन्मान. ते तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर व्यास यादे और यादे हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. जसं व्यास मुनीनं पण काय लिहिलं होतं, पुस्तक लिहिलं होतं. जसं महर्षी वाल्मिकीने रामायण लिहिलं होतं तसं व्यास मुनीनं महाभारत लिहिलं होतं, ठीक आहे. तर व्यास मुनीनं महाभारत भारती व्यास, ठीक आहे. महाभारत भारती व्यास हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. अशा ट्रिका थोड्याशा तुम्हाला कामात पडणार आहेत. आता हे महत्त्वाचं आहे, टाइम पर्सन ऑफ द इयर. तुम्हाला माहिती असेल की मागे सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला होता. इलॉन मस्क यांच्यावर क्वेश्चन विचारला होता, नंतर झेलेन्स्की यांच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला होता. आपण काय करणार आहे, 2023चे टाइम पर्सन ऑफ द इयर कोण आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. 2023चे तर हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती असेल कोण आहे, तर टेलर स्विफ्ट. हे संगीतकार आहे, म्हणजे एक प्रकार गायक आहे. तर हिना काय भेटलं 2023 सालचा म्हणजे एक प्रकारे पर्सन ऑफ द इयर पुरस्कार भेटलेला आहे, ठीक आहे. तिच्या संगीताचा आणि प्रभावाचा व्यापक प्रभाव अधोरेखित करून स्पॉटिफायवर सर्वात जास्त तिचे गाणे ऐकले जाणारे कलाकार म्हणून तिची ओळख सुद्धा मिळालेली आहे. स्पॉटिफाय हे म्युझिक चॅनल आहे. जसं गाना ॲप आहे, सावन म्युझिक ॲप आहे, तसं स्पॉटिफाय सुद्धा म्युझिक ॲप आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी
तुम्हाला भरपूर सारे गीत भेटतात. तर तसंच हे त्या ठिकाणी सर्वाधिक जास्त ऐकली जाणारी गायिका म्हणून टेलर स्विफ्ट यांचं सुद्धा नाव आलेलं आहे. मग त्याच्यामुळे त्याला टाइम्स पर्सन ऑफ द इयर सुद्धा पुरस्कार भेटलेला आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आपण 2022चा बघून घेऊ. फोलोमिदिर किंवा व्लोमिदिर झेलेन्स्की यांना भेटला होता. युक्रेनचे व्यक्तिमत्व आहे आणि इलॉन मस्क 2021चे ट्विटरचे ओनर आहेत. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. 44 अब्ज डॉलरमध्ये काय केलं एक प्रकारे हे घेतलं होतं. ठीक आहे, ट्विटर विकत घेतलं होतं. ट्विटरचा नवीन लोगो काय आहे? एक्स हा लोगो आहे. ठीक आहे. आता बघा इंदिरा गांधी पुरस्कार 2023चे विजेते कोण आहेत? डॅनियल बरेनबोईम. ठीक आहे, डॅनियल बरेनबोईम आणि सोबतच शांतता कार्यकर्ते आहेत अली अबू अवाद आणि डॅनियल बरेनबोईम यांना भेटलाय. अली अबू अवाद यांना पण सुद्धा भेटलेला आहे. दोघांना भेटलेला आहे. बरेनबोईम आणि अली अबू अवाद यांना भेटलेला आहे. ठीक आहे, इंदिरा गांधी यांचा कोणता पुरस्कार? इंदिरा गांधी पुरस्कार. ठीक आहे, दोघं व्यक्तिमत्व आहेत. डॅनियल अली हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे. आता हे थोडक्यात बघून घ्या. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर. पेटा हा पुरस्कार म्हणजे एक प्रकारचे प्राण्यांसंबंधीचा पुरस्कार असते. तर त्या ठिकाणचं बघा पीपल, पेटाच फुल फॉर्म काय तर पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ द ॲनिमल्स इन इंडिया. पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट म्हणजे नैतिक मनुष्य एक प्रकारे व्यवहार कोणासोबत ॲनिमल्स जे भारतामधील ॲनिमल्स आहेत त्यांच्यासोबतचा नैतिक व्यवहार संबंधीचे कार्यासंबंधीचा हा पुरस्कार दिला जातो. 2023चा दिया मिर्झा यांना भेटला आहे. दिया मिर्झा यांना भेटलेला आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 2023चा कोणाला भेटला? दिया मिर्झा. 2022चा कोणाला भेटला होता? सोनाक्षी सिन्हा. आणि 2021चा आलिया भट्ट यांना भेटला होता. पेटा, दिया. नंतर एमपीसीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? रजनीश शेठ. हे तुम्हाला ध्यान ठेवायचे. एमपीसीचे नेमणूक आहे ते थोडक्यात आपण बघणार आहे. एमपीसीचे नवीन अध्यक्ष रजनीश शेठ झालेले आहेत आणि हे कोण होते? आपले पोलीस महासंचालक होते. यांच्या ठिकाणी रश्मी शुक्ला यांची नेमणूक झालेली आहे आणि त्या पहिल्या महिला कोण झाल्या? त्या महासंचालक झालेल्या आहेत. ठीक आहे. एमपीसी मध्ये एकूण 1+4 म्हणजे 5ची रचना असते. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि आर्टिकल 315 नुसार एमपीसीची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. आता बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक जे रजनी शेठ होते त्यांच्या ठिकाणी कोण गेल्या? रश्मी शुक्ला. हे पण तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. हे वन लाईनमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा 16व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष झालेत अरविंद पनगरिया झाले आहेत. इतर 4 सदस्य जे आहेत, कारण की 5 सदस्य असतो तो ते 5 सदस्य आणि एक सचिव असते. इतर 4 सदस्य तुम्हाला काय करायचे? कमेंट सर्च करायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावायचे आहेत. एक अध्यक्ष आणि 4. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक व्यक्तिमत्व सांगतो. अजय नारायण झा हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. इतर 3 तुम्हाला काय करायचे? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावायचे आहेत. आणि वित्त आयोगाचे आर्टिकल कलम किती आहे? 280 नुसार याची स्थापना केली जाते. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. राष्ट्रपती स्थापना करते दर 5 वर्षासाठी. 16 वित्त आयोग 15 कोणाच्या अध्यक्षतेखाली होता? तर NK सिंग यांच्या. ठीक आहे. आता CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोण झाल्या? तर नीना सिंह झाल्यात. कोणाच्या? CISFच्या म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या. तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचं की पहिल्या महिला महासंचालक कोण झाल्या? तर नीना सिंह. हे थोडक्यात तुम्ही ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोण झाले? 47वे मुख्य सचिव. महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी कोण झालेत? नितीन करीर. मागच्या वेळेस क्वेश्चन सुद्धा आला होता की मुख्य सचिवाची नेमणूक कोण करते? तर मुख्य सचिवाची नेमणूक कोण करते? मुख्यमंत्री करते. आणि याचा काही कालावधी स्पेशल असा कालावधी असते का? तर नाही. तुम्हाला ध्यान ठेवायचं कार्यकाल नसते. आणि मुख्यमंत्र्याचे प्रमुख सल्लागार सुद्धा कोण असतात? मुख्य सचिव असतात. हे तुम्हाला ध्यान ठेवायचे. आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. तुम्हाला माहित असेल की राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोणाला भेटला? ध्यान ठेवा. 2023चा चिराग शेट्टी बॅडमिंटनसाठी आणि सात्विक साईराज सुद्धा बॅडमिंटनसाठी भेटला आहे. ही दुहेरी जोडी आहे, खूप फेमस जोडी आहे, त्यांना भेटलेला आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे 6 ऑगस्ट 2021ला नाव काय केले? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. आणि संबंधित पुरस्कार 29 ऑगस्ट हे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. त्या जन्मदिवसाला काय केले जातात? जाहीर केले जातात. आणि मेजर ध्यानचंद पुरस्काराची सुरुवात कधी झाल्या? 1991-92 झाली आहे. आणि 2020 मध्ये जे 7.5 लाख रुपये भेटायचे काय पुरस्काराची रक्कम म्हणून ती आता किती झाल्या? तर 25 लाख रुपये इतकी झालेली आहे. आणि जर एखादा हा पुरस्कार प्राप्त करायचा असेल तर ऍटलिस्ट त्यानं मागील 4 वर्षामध्ये काय केलं पाहिजे? उत्कृष्ट अशी नेत्रदीपक कामगिरी केली पाहिजे. लोकांच्या नजरेमध्ये भरणारं असं कार्य त्यांनी केलं तरच त्यांना हा पुरस्कार भेटते.
तुम्हाला काय करायचं कॉप 28 आहे, थोडक्यामध्ये तुम्हाला बघावायचे आहे. कॉप 28 बघा 2023 आवृत्ती आहे 28वी. कुठं झाले ठिकाण दुबई UAE मध्ये झालेलं आहे 28वी आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. कालावधी बघा 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 ला झालेली आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि कोण आयोजित करते UNFCCC म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज ही संस्था काय करते हे कॉप 28 ठेवते. हवामान बदलासंबंधी कार्य करणारी मुख्य म्हणून एक प्रकारची संस्था आहे कॉप 28 कॉप संस्थाची. ठीक आहे. आता महत्त्वाचे पुस्तकं बघा ह्याच्यामध्ये बघा ट्विंकल खन्ना कोणाची पत्नी आहे अक्षय कुमार ज्यांची पत्नी आहे त्यांचं पुस्तक आहे वेलकम टू पॅराडाईज. वेलकम टू पॅराडाईज. आता अक्षय कुमार एवढं श्रीमंत आहे त्याच्यासाठी वेलकम टू पॅराडाईज म्हणजे त्यांच्या घरी त्यांनी असं म्हणू शकतो उदाहरणामध्ये की घरी बोलत आहे तर वेलकम टू पॅराडाईज. त्यांचं घर म्हणजे स्वर्गच आहे ना एक प्रकारे वेलकम टू पॅराडाईज. ठीक आहे. नंतर शांता गोखले. शांता गोखले यांचं काय 1 फूट ऑन द ग्राउंड. 1 फूट ऑन द ग्राउंड आत्मचरित्र आहे कोणाचं शांता गोखले यांचं. आता काय करायचं तुम्हाला ट्रिक बघा कशी का थोडक्यात बघा. आता शांत म्हणजे शांतता. ठीक आहे. शांतता तुम्हाला एका पायावर जर तुम्ही एक पाय ग्राउंडवर ठेवला 1 फूट ऑन द ग्राउंड तर तुम्ही आवाज होणार का तुमच्या पायाचा तर नाही. तर मग शांता 1 फूट शांत 1 फूट असे तुम्ही छोट्या छोट्या नॉर्मल ट्रिक्स ध्यानात ठेवा कारण की ह्याच तुम्हाला कामामध्ये पडणार आहेत. ठीक आहे. नंतर यस जयशंकरचं तुम्हाला माहिती पाहिजे फाय भारत मॅटर्स हे परराष्ट्र मंत्री आहेत आपले यस जयशंकर यांचं हे पुस्तक आहे. ठीक आहे. आता आपण शेवटी आणि महत्त्वाचा पॉईंट बघणार आहे तो म्हणजे काही महत्त्वाचे दिनविशेष बघा. त्यामध्ये 1 डिसेंबर माहित असायला पाहिजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय एड्स दिवस. आंतरराष्ट्रीय एड्स दिवस आहे 1 डिसेंबर. तर लेट कम्युनिटीज लीड ही त्याची थीम आहे कोणाची आंतरराष्ट्रीय एड्स दिवसाची हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. नंतर 1 डिसेंबर आहे राष्ट्रीय लोकशिक्षण दिवस. राष्ट्रीय लोकशिक्षण दिवस काय तर 1 डिसेंबर. ठीक आहे. नंतर 2 डिसेंबर बघा राष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस. राष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस किती आहे तर 3 डिसेंबर आहे तुम्हाला ध्यान 2 डिसेंबर आहे. ठीक आहे. 10 डिसेंबर खूप महत्त्वाचा आहे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस ह्युमन राईट दिवस आहे. तर फ्रीडम इक्वॅलिटी अँड जस्टिस फॉर ऑल हा राजू मेन्समध्ये GS3चा पार्ट म्हणून वेळोवेळी विचारला गेलेला आहे. फ्रीडम इक्वॅलिटी आणि जस्टिस फॉर ऑल 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिवस आहे. 22 डिसेंबर काय आहे राष्ट्रीय गणित दिवस. कोणाचा जन्मदिवस आहे तो श्रीनिवास रामानुजन यांचा 125 सुद्धा जयंती ह्या वर्षी आहे. तर हे क्वेश्चन विचारण्याचे चान्स आहेत. 22 डिसेंबर. 23 डिसेंबर काय राष्ट्रीय किसान दिवस. चौधरी चरण सिंह जे आहे त्यांचा हा जन्मदिवस असतो. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिवस. 1986 मध्ये जो ग्राहक संरक्षण ऍक्ट होता नव्यानं तो चेंज सुद्धा झालेला आहे. तो ऍक्ट जो होता 2019 झाला आहे तो चेंजेस मध्ये. तर तो ऍक्ट जो आहे तो 1986 लागू झाला होता आणि तेव्हापासून काय एक प्रकारे म्हणू शकतो 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिवस सेलिब्रेट केला जातो. 1988 समथिंगला तो सेलिब्रेट करायला सुरुवात झाली होती. ठीक आहे. आणि 26 डिसेंबर आहे राष्ट्रीय बाल दिवस. ठीक आहे. कारण वीर बाल दिवस हा साहेबजादा जोरावर सिंग आणि साहेबजादा फतेह सिंग यांनी केलेल्या अफाट बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पहिल्यांदा सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं राष्ट्रीय बाल दिवस 26 डिसेंबर पहिल्यांदा सेलिब्रेट केलेला आहे. अशा प्रकारे आपण महत्त्वाचे काय केले आहे चालू घडामोडीमधील फॅक्ट्स पाहिलेले आहेत. ते अशा प्रकारे आपण संपूर्ण जानेवारी महिना कव्हर केला आहे. मग जानेवारी महिना म्हणजे नेमका कोणता तर 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर कारण की तुम्हाला माहिती असेल की ज्याने MPSCचा अभ्यास करते त्यासाठी कोणती पण नवीन परिक्रम असेल तर ते मागच्या महिन्याच्या गोष्टी कव्हर करत असते. तर ठीक आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण जानेवारी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे हे सेशन आपलं आजचं संपूया. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.